रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. बघा, नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 44वा दिवस आहे आणि आता 3 दर्शन झाले. सकाळी चतुर्भुज रामात दर्शन झालं, मंडपेश्वर महादेव भगवान दर्शन झालं, रेवाकुंड दर्शन झालं, 2 महल पाहिले, बाज बहादूर आणि राणी रुक्मतीचा. आणि आता बघा आमचे सहकारी पुढे चाललेले. आता मांडवगड उतरायचं आहे. बघा, मांडवगड उतरणे आणि शूलपाणी घाटी चालून खाली येणे म्हणजे दोन्ही नर्मदा परिक्रमामध्ये फार महत्त्वाचे पॉईंट आहे. शूलपाणी जाडी आणि मांडवगड चढून उतरणे हे या गोष्टी अशा प्रकारे सावधानतेने करायच्या असतात. तर आता सकाळचे 8:30 वाजलेले, सगळे 9 जण आता मांडवगड उतरायला सुरुवात करते. आता नर्मदा मैया आमच्या पाठीशी आहे, खूप अशा प्रकारे ती चालण्याला शक्ती देते. तसं आता बघा हे तुम्हाला दाखवते. छान अशा प्रकारे दुःख आहे, परंतु असा सोपा रस्ता आहे उतरायला बी, काही लई अवघड नाही. बघा चला, फक्त दगड आणि जे गोटे या दोन्ही गोष्टी जपायच्या. पायी फक्त सटकला नाही पाहिजे आणि मुरगाळला नाही पाहिजे. एवढ्या 2 गोष्टी फक्त. आपल्या हातात काठी आहे नर्मदा मैयाची, या काठीचा आधार घ्यायचा आहे आणि सुखरूप अशा प्रकारे हा डोंगर नर्मदा मैया आपला उतरून घेणारच आपल्याकडून. 3 किलोमीटर उतर आहे. पुढे 1 किलोमीटर शबरी आश्रम आहे कुणाल महाराजांचा हिरापूरमध्ये. तिथं नाश्ता चहा घेऊन दुपार भोजन भगवान्या राम मंदिर, तिथं दुपार भोजन आहे. इथून आता फक्त 8 किलोमीटर राहिले भगवान्या. 4 किलोमीटर आम्ही चालत आलेलो आहे. रेवाकुंड दर्शन झाले तिथं, त्या ठिकाणी मांडवगडमध्ये रेवाकुंड फार महत्त्वाचं आहे. आणि मंडपेश्वर महादेव भगवान की जे मांडव्य ऋषींनी इथं साधना केलेली आहे आणि रेवा मैया नर्मदा मैया त्यांच्या दर्शनाकरता इथं उगम पावलेली आहे. ती धार आहे राणी रुक्मती करता पण आलेली आहे. हर हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा वरून आता असा सपाट रस्ता आहे, पुढे तो झेंडा लावलेला आहे आणि ज्या खुणा आहे बाणाच्या, त्या खुणाच्या साहाय्याने आम्ही आता हा व्यवस्थित उतरणार आहे. 9वी वेळ आहे महाराज. नर्मदा परिक्रमा करत असताना मांडवला यावंच लागतं. अगत्य रेवाकुंड, मंडपेश्वर महादेव भगवान आणि चतुर्भुज राममूर्ती दर्शन होते. अशा गोष्टी परत होत नाही, पण शरीर स्वास्थ्य पण चांगलं लागत आहे. नर्मदा मैयाची कृपा लागते. होता येऊन तेवढं नामस्मरण आशीर्वाद थोडा महात्म्यांचा लागतो महाराज. बाबा खूप अशा प्रकारे आता हा रस्ता चांगला जवळ 8-9 वर्षापूर्वी जो होता तसा नाही आहे. खूप अशा प्रकारे आता पुढं चांगला त्यांनी वरून दिसतं आणि उजाड पावटी दिसते. हर हर नर्मदे हर. पायी खालीवर होता कामा नाही. दगड गोटे ओबड धोबड अशा प्रकारे यांना फक्त पाठीचा आधार घेऊन पुढे चालायचं आहे फक्त. बघा आमचे सहकारी सगळे चाललेले. नर्मदे हर रामकृष्ण हरी. बघा आता इकडून आमचे सहकारी चाललेले. बघा हर हर नर्मदे. चला शिंदे सरकार, पंढरपूर बाबा, चंदर गोरक्षाया, ओ रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदा हर. बघा आता अशा या जागेतून आम्हाला उतरायचं आहे. या खुणा आहे. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. हो खूप हवा आहे, खूप छान वातावरण आहे. बघा आमचे सहकारी इकून येता, इकून या. हर हर नर्मदे यार. बघा तुम्हाला ते पुढं राणी रुक्मतीचा छत आहे, तिथून नर्मदा मैया दर्शन व्हायचं तिला. बघा हे दाखवते मी तुम्हाला. जवळजवळ आम्ही बरंच 1.5 किलोमीटर पुढं आलेलो आहे, पण ते बघा दिसते अजून ते. बघा खूप छान असे बघा झूम करून दाखवले तुम्हाला. हर हर नर्मदे हर. बा अशा खुणा आहे, हे बांध लावलेले आहे. आता आज बघा तिकून सपाटीने आलेलो आहे. सूर्याचे किरण कोळे आज वातावरण छान आहे. थोडं धुकं आलेलं आहे. खाल्ला जो भाग आहे तो अंधुक दिसतोय. बघा आता उतरायला सुरुवात झाली. आता मांडवगड 2.5 ते 3 किलोमीटरचं या ठिकाणी डोंगर आहे, हा उतरायचा आहे मांडवगडचा. हा नर्मदेला सगळ्या काठीचा आधार घेऊन आणि मग पुढं पाऊल टाकायचं आहे. चालून आधीच पायी भरलेले असतात. होता येईल तेवढं सावधानती बाळगायची. नर्मदा मैया प्रत्येकाला सांभाळून आणतेच. हर हर नर्मदे हर. श्रीराम जय राम जय जय राम. खूप छान अशा प्रकारे पगदंडी आहे. तर आपला बॅलन्स, आपला काठीचा आधार या 2 गोष्टी आपल्या बरोबर पाहिजे. आणि नामस्मरण हर नर्मदे. सीता मैया की जय, नर्मदा मैया की जय. हर हर नर्मदे हर. बघा हा रस्ता आहे, खूप अशा प्रकारे छान आहे.
या दादाची वटोळी विसरली होती. जवळजवळ 1 किलोमीटर मी घेऊन आलो आहे. मला काय काही पुण्यन पाप कळत नाही महाराज, परंतु काय आपल्याला अनुभव येतो, वर चढायचं परत खाली उतरायचं, त्यांना पण त्रास आहे का नाही. आपण डोळ्याने पाहिले ना, म्हणून हे जे काय म्हणतात ना उघडं पाप करायचं नाही म्हणून ही वटोळी बघा ही घेऊन आलेली आहे त्यांची. बघा ही दादा आहे पुढं. बाबा का खेळणे वाले होशंगाबाद म्हणजे नर्मदापुरम नया नाम बदलाय ना. बघा हे MP चे खूप मयाळू दयाळू लोक आहे, त्यांची घेऊन आलो. घ्या बाबा तुमची वटोळी. हर हर लेके जा. चल हर नर्मदे लेके आओ. निकालो निकालो घ्या. हा नर्मदे. हा तुम्हाला नर्मदे. हा नर्मदे. हाक मारली होती. छान अशा प्रकारे या पाऊल वाटा आहे. फक्त दगड आणि खाली जे कपारीचे दगड असतात त्यांना फक्त काठीचा आधार घ्यायचा असतो. पाऊल पुढला पाऊल फक्त काठीनं जपून टाकायचा. हर नर्मदे यार. खूप अशी सकाळची वेळ छान आहे वातावरण उतरायला. हर नर्मदे यार. बघा या आमच्या वागचौरे ताई आहे, त्यांना थोडा बीपीचा त्रास आहे. त्यांना म्हणलं बिस्किटं खा, गोळ्या खा, कारण कापरा होतो शरीर बीपीमुळे होतो. खूप अशा प्रकारे अवघड वाटे थोडी, पण काय नाही सावधान त्यांनी नर्मदामाई आपल्याला आणते. आणि बघा आता जवळजवळ 40% आमची परिक्रमामध्ये हा मांडवगड उतरून बाकी शेष राहिलेले 60% आम्ही उतरणार आहे. लागू दे टाईम. हो हर हर नर्मदे यार. बघा आता आलो उतरून 5% राहिले खाली. खूप अशा प्रकारे अवघड वाट जरी आहे पण सोपी करून देणारी नर्मदा मैया आहे. तिची कृपा तिची आपल्यावर दया कृपा जर असली तर नर्मदा परिक्रमा ही पायवाट नगरकर सोपी आहे. बघा चलो मच्छिंद्र गोरक्षाया. खूप छान अशा प्रकारे सकाळच्या या गुलाबी थंडीमध्ये आम्ही खाली उतरलो. सकाळचे 9:30 वाजलेले बघा. आणि खूप अशा प्रकारे आता सपाट रस्ता लागतोय. 5% राहिलेले खाली उतार थोडा, पण तो सपाट आहे. बघा या आमच्या वागचौरे ताई बघा अशी थोड्या घाबऱ्या झाल्या होत्या, त्यांना बीपीचा आजार आहे. आणि मग थोडे अशा प्रकारे त्यांना बिस्किट खाऊ घातली नर्मदा मैयानी आणि त्या सावध झाल्या. बघा रामकृष्णारी नर्मदे हार. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना कुठल्या प्रकारच्या धोक्या दाख्याला जे आपण यूट्यूबवर बघतो खूप असे खतरनाक रस्ते, खूप अशा पाऊलवाटा कठीण आहे. आणि या ज्या चर्चा होतात त्यांना कुठल्या प्रकारे या ऐकू ज्या बातम्या असतात त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. खूप अशा प्रकारे बघा सोपी पायवाट ही नर्मदा परिक्रमातली बघा. आणि खूप असा सुलभ रस्ता आहे म्हणून काही घाबरून जायचं कारण नाही. नर्मदा परिक्रमा ही नर्मदा मैयाच्या नामावर चालती, विश्वासावर चालती. म्हणून कोणी काही सांगत असेल, कोणी काही बी म्हणत असेल बाबा नर्मदा मैयाचा जो मांडवगडे उतरायला कठीण आहे, अमुक आहे तमुक आहे, असं काही नाही. खूप छान प्रकारे ही वाट आहे. आणि नर्मदा मैयावर विश्वास आपला पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. आणि मग ती नर्मदा मैया परिक्रमा आपली माई नर्मदा मैया करून घेते आपल्याकडून. बघा हे बघा खूप अशा प्रकारचं जवळजवळ 40% तर उतरलो आम्ही खाली. बघा ते बाबा आहेत. अरे हार नर्मदे. नर्मदे हार गोलताई नर्मदे हार. बघा आता एवढे 1 पॉईंट आहे हा पहिला, अजून 2 पॉईंट आहे. म्हणजे खूप अशा प्रकारे ज्या आहे ज्या आपण काय म्हणतो वर्माच्या वाटा एवढा फक्त हा इकडे ही जी वाट आणि पुढला 1 पॉईंट आणि आता मागे गेला. म्हणजे 3 ज्या आहे जे या ज्या खोचक वाटा यांना फक्त काय करायचं सावधान त्यांनी बाणी आणि आपला पुढं काठीचा आधार घेऊन चालायचं. बाकी काय नाही, कुठं घाबरायचं काम नाही, काय नाही. या माता मावल्या चालत आहेत, बुजुर्ग वर्ग चालत आहेत. खूप अशा प्रकारे नर्मदा मैया शक्ती देते. हर हर नर्मदे हार. बघा खूप बघा या सगळ्या चाललेले परिक्रमाशी बघा. हर हर नर्मदे हार. हा पॉईंट जरा थोडा कठीण आहे म्हणता नाही येणार, पण फक्त काय करायचं आपलं सावधानतेने पुढली जी काठीचा आधार घेत रामकृष्ण हरी नर्मदे हार. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना खूप अशा अनुभव आहे, हे सांगण्याला मला पण आनंद होते. बघा आता खूप अशा प्रकारे खाली दिसलेला हा 30% भाग आहे. हा काही नाही अशाच उजाळ वाटा आहे आणि खूप अशी नर्मदा मैया शक्ती देते चालण्याची. हर हर नर्मदे हर नर्मदे. खूप छान अशा प्रकारे हा आजचा प्रवास झाला. 8 किलोमीटर आलेलो आहे. मांडवगड चतुर्भुज राममूर्ती ते रेवाकुंड आणि रेवाकुंड दर्शन घेऊन पुढे आम्ही आता मांडवगड उतरून खाली आलेलो आहे. पुढे हिरापूर दुपार भोजन भगवान्या राम मंदिर दुपार भोजन घेऊन संध्याकाळी आमचा मुक्काम धामनोद गुलजारा हनुमान मंदिर या ठिकाणी राहील. लगभग अंतर आता राहिले 15-16 किलोमीटर. संध्याकाळपर्यंत आम्ही 4 वाजे पोहोचत जातो. 44वा दिवस आहे आणि हा माता शबरी आश्रम हिरापूर इथं कुणाल बाबा चालवतात आपले महाराष्ट्रवाले. खूप अशा प्रकारे या हिरापूरमध्ये भोजनाची व्यवस्था आहे, नाश्त्याची, चहाची आणि आरामाची पण. मांडवगड उतरून आल्यानंतर लगेचच हा आश्रम आहे बघा. हिरापूर गाव आहे आणि माता शबरी आश्रम आहे बघा. नर्मदे हार. आलवेला हनुमान मंदिर आहे बघा. संध्याकाळचे 4:30 वाजलेले. आलवेला हनुमान मंदिर गुलजारा धामनोद. हर हर नर्मदे हार.
आणि मांडवगड ते धामणोद गुलजारा हनुमान मंदिर अलबेला 22 किलोमीटर आम्ही आता चालत आलेलो आहे. संध्याकाळी 4:30 वाजलेले. बघा खूप बघा कृष्ण भगवान बघा छान. हे बाबा हे अखंड रामधुने बघा अखंड रामधुने श्री अलबेला हनुमान मंदिर अन्नक्षेत्र एवं रामरोठी गुलजारा धामनो धरार नर्मदे हार. चलो मच्छिंदर गोरखाया.